एकनाथ शिंदे गुवाहाटीवरून 40 आमदारांना घेऊन आल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन जो राज्याला शॉक दिला, त्यानंतरचा खरा शॉक पुढच्या 2.5 वर्षात मिळणार होता। ज्या एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणून हिणवलं जाऊ लागलं, ज्या एकनाथ शिंदेंना फडणवीसांचे बाहुले म्हटलं जाऊ लागलं, ज्या एकनाथ शिंदेंवर गद्दारीचा ठपका ठेवला गेला, त्या एकनाथ शिंदेंनी फक्त 880 दिवसात एवढी छाप सोडली की गावखेड्यातले लोकही पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी व्यक्त होऊ लागले। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडून पुन्हा एकदा मोठं मन दाखवलं असलं तरी ज्या एकनाथ शिंदेंची ओळख गद्दार अशी होती, त्यांनी लोकांच्या मनावर एवढा प्रभाव कसा टाकला? एकनाथ शिंदे यांनी आपणच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध कसं केलं? जे एकनाथ शिंदे फक्त मुंबई आणि पुण्यापुरते, ठाण्यापुरते मर्यादित होते, ते एकनाथ शिंदे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या मतदारांच्या मनावरही कसा प्रभाव टाकू लागले, त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल बडे आणि तुम्ही पाहताय story.com। या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर ते सबस्क्राइब जरूर करा। एकनाथ संभाजी शिंदे मावळत्या मुख्यमंत्र्यांविषयी तुम्ही एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला एवढं अनेकदा ऐकलं असेल, पण या मुख्यमंत्र्याने 2 वर्ष आणि 5 महिन्यांच्या काळात जो धडाका लावला त्याने सगळेच अचंबित झाले। अगदी त्यांच्यावर टीका करणारे उद्धव ठाकरेही शिंदेंना कामाच्या बाबतीत कधीच कात्रीत पकडू शकले नाहीत। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बहुतांश कारभार मातोश्रीवरूनच चालायचा। त्यानंतर करोनाचा काळ, त्यामुळे वर्षा या बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांचं जे निवासस्थान आहे तिथे कायम शुकशुकाट असायचा। पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षा बंगला गर्दीने गजबजून जाऊ लागला। रोज हजारो भेटी, पहाटे 4 वाजले तरी शेवटच्या माणसाची भेट घेऊनच झोपायचं हे एकनाथ शिंदेंची ओळख बनली। एकनाथ शिंदे यांच्या टीममध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनाही हे ठाऊक होतं, त्यामुळे वर्षा निवासस्थानी प्रत्येकाला थेट एंट्री मिळायला लागली। वर्षावर गेलेला माणूस कधीच रिकाम्या हाती परतला नाही, ही ओळख एकनाथ शिंदेंनी मिळवली। एकनाथ शिंदे हे कायम गर्दीच्या गराड्यात राहू लागले। संजय राऊत दररोज सकाळी उठून एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणायचे, पण एकनाथ शिंदे यांनी ही ओळख काही दिवसातच पुसून टाकली, ती त्यांच्या कामाच्या सपाट्याने। पण एकनाथ शिंदेंसमोर जनतेतली पहिली लढाई ती बाकी होती, ती म्हणजे लोकसभेची निवडणूक। लोकसभेच्या निवडणुकीत भल्याचं पानिपत झालं, अगदी भाजपच्या जागाही निम्म्यावर आल्या। पण एकनाथ शिंदेंनी कमी जागा लढूनही जास्त जागा जिंकल्या आणि मूळ शिवसेनेतला मतदारही सोबत ठेवला। लोकसभेनंतर एकनाथ शिंदेंचं वजन दिल्लीत एवढं वाढलं की मोदींनी मुंबईतल्या उद्घाटनाचा कार्यक्रम थेट ठाण्यात घेतला। एकनाथ शिंदे मोदी आणि अमित शहांचेही खास बनले। एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात सर्वात कठीण काळ होता तो म्हणजे मराठा आंदोलनाचा। लाखोंचा मराठा मोर्चा मुंबईकडे निघाला आणि मुंबईतल्या यंत्रणेची धाकधूक वाढली। जरांगेंची लोकप्रियता ज्यावेळी शिखरावर होती त्यावेळी आक्रमक समाजाला रोखणं सर्वात मोठं आव्हान होतं। जेव्हा लाखोंचा मोर्चा मुंबईकडे निघाला तेव्हा हा मोर्चा मुंबईत येऊ नये यासाठी मुंबई पोलीस आयुक्त पूर्ण ताकद लावत होते। फडणवीसांचा गृह विभाग अलर्ट मोडवर होता। आता प्रतिष्ठापणाला लागली होती ती एकनाथ शिंदे यांची। प्रचंड शांत डोक्याने काम करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी अखेर हा मोर्चा मुंबईच्या वेशीवरच रोखला आणि एक मराठा समाजाच्या मनावर छाप सोडली। जरांगेंच्या अनेक मागण्या मान्य केल्या, मराठा समाजातील तरुणांवरील गुन्हे मागे घेतले आणि महाराष्ट्रातला एक नवा मराठा नेता ही ओळख मिळवली। परिणामी जरांगेंनी फडणवीसांना किती शिव्या घातल्या असल्या तरी एकनाथ शिंदेंवर बोलण्याचं धाडस कधीही केलं नाही। त्याचं कारण होतं ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याविषयी आपुलकीची भावना ही मराठा समाजातही रोवू लागली होती। एकनाथ शिंदेंनी मराठा आंदोलन शिताफीने हाताळलंच, पण पुढे एक मोठी कसोटी बाकी होती, ती म्हणजे विधानसभेची निवडणूक। रांगडा स्वभाव, लोकांना थेट घरात एंट्री, गरजूंना मदत देण्यासाठी मनाचा मोठेपणा, छोट्या छोट्या गोष्टींची लोकांमध्ये जाऊन काळजी घेण्यासाठी लावलेली यंत्रणा, दवाखान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आरोग्य दूत अशी ओळख मिळवलेले मंगेश चिवटे यांच्यासारखे अनेक साथीदार ही फौज एकनाथ शिंदेंची प्रतिमा एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरली। याच बळावर एकनाथ शिंदे निवडणुकीत उतरले आणि भल्याभल्यांना धक्के दिले। उद्धव ठाकरेंनी तर कधी स्वप्नातही विचार केला नव्हता असा कौल महाराष्ट्राने दिला। ज्या एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी दररोज गद्दार म्हणून हिणवलं, त्या एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रातील महिलांनी लाडका भाऊ मानलं आणि भरभरून मतदान दिलं। एकनाथ शिंदे हा दानत असलेला नेता आहे असं अनेक जण म्हणतात आणि अनेकांनी ते अनुभवलंही असेल। जेव्हा महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला त्यानंतर
मुख्यमंत्री पदाचा पेच सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्याला पदाचा कोणताही मोह नसल्याचं सांगून मोदी शहांचा महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री बनवण्याचा मार्ग मोकळा केला। एकनाथ शिंदे यांच्या कामाबद्दल, त्यांच्या कार्यकाळाबद्दल तुमच्या भावना काय आहेत, तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा। हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा।